नमस्कार. अभ्यासाचे 16 संस्कार मालिकेमध्ये मी आपले स्वागत करत आहे. आज आपण दुसरा संस्कार पाहणार आहोत. दुसरा संस्कार आहे वाचन. तत्पूर्वी आपण जर माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया माझे चॅनल सबस्क्राइब करावे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक करावा. वाचन हे खूप महत्त्वाचं अभ्यास कौशल्य आहे. किंबहुना वाचन ही अभ्यास प्रक्रियेतील सगळ्यात पहिली पायरी आहे. वाचनामुळे काय होतंय? वाचनामुळे आपल्या शब्दांचा बोध होतो, म्हणजे शब्दांचा अर्थ कळतो. शब्दांचा अर्थ कळणे ही आकलनाची सुरुवात असते. शब्दांचा अर्थ कळणे, वाक्याचा अर्थ कळणे, वाक्याची मध्यवर्ती संकल्पना लक्षात येणे, शब्दांचा संदर्भासह अर्थ लक्षात येणे, या सर्व गोष्टी आकलनाकरता महत्त्वाच्या असतात. मग आजचा विद्यार्थी वाचतोय का? तर हो, आजचा विद्यार्थी वाचतोय, तो अभ्यासही करतोय. परंतु त्याने केलेला अभ्यास तो परीक्षेमध्ये लिहायला चुकतोय. कारण की तिने वाचनाला नाही तर तिने पाठांतराला महत्त्व दिलेलं असतं. पाठांतर करून त्याला मार्क्स पडतात, पाठांतर करून तो पासही होतो. परंतु पुढील आयुष्याच्या स्पर्धेमध्ये तो कमी पडतो, कारण की त्याच्याकडे तेवढं ज्ञान नसतं. हे केवळ होतं पाठांतरामुळे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना मला सांगा वाटतं, विद्यार्थी मित्रा, वाचाल तर वाचाल. हा जो विद्यार्थी वाचनापासून दूर गेलाय याला कारणीभूत फक्त मोबाईल, टीव्ही, इंटरनेट ह्या गोष्टी आहेत का? तर नाही. याला कारणीभूत आहे मार्कांसाठी आलेलं अवास्तव महत्त्व. ह्या विद्यार्थ्याला परीक्षार्थीपासून ज्ञानार्थी बनवायचं असेल तर विद्यार्थ्यांना आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या वाचनाकडे वळवावं लागेल. पाठ्यपुस्तक वाचनाचे फायदे तसेच पाठ्यपुस्तक न वाचण्याचे तोटे या दोन्हींची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रा, पाठ्यपुस्तक आपण जर वाचलं नाही तर त्या धड्याची व्याप्ती आपल्याला कळत नाही, त्या विषयाची व्याप्ती आपल्याला कळत नाही, दोन संकल्पनांमध्ये संबंध आपल्याला कळत नाही, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास सुद्धा आपल्याला करता येत नाही. या गोष्टी होतात केवळ पाठ्यपुस्तक न वाचल्यामुळे. त्यामुळे होतं काय की एखादा प्रश्न जर त्याला वेगळ्या पद्धतीने विचारला, जर आपण म्हणतो ट्विस्ट करून विचारला, तर ट्विस्ट करून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा विद्यार्थ्यांना देता येत नाही. हे केवळ पाठ्यपुस्तक न वाचल्यामुळे होतं. याचे एवढेच तोटे आहेत का? तर नाही. याचे अजूनही तोटे आहेत. भाषेचं व्याकरण कळत नाही, शब्दांचे अर्थ कळत नाही, म्हणजेच याचं शब्द भांडार कमी होतं. म्हणजे त्याला व्होकॅब्युलरी आपण म्हणूयात, शब्द भांडार कमी होतं. शब्द भांडार कमी झाल्यामुळे हा विद्यार्थी बोलू शकत नाही आणि लिहू पण शकत नाही. कारण की बोलणे आणि लिहिणे या दोन गोष्टी चांगल्या येण्याकरता आपलं शब्द भांडार म्हणजे आपली व्होकॅब्युलरी खूप चांगली असावी लागते. तर विद्यार्थी मित्रा, आपल्याला पाठ्यपुस्तकाच्या वाचनामुळे हे फायदे जर होणार असतील तर आपण पाठ्यपुस्तक नक्की वाचलं पाहिजे. पाठ्यपुस्तक त्या संदर्भात मला एक किती उदाहरण द्यावं वाटतं. एका वर्गामध्ये शिक्षक आले. त्यांनी 2 ते 3 विद्यार्थ्यांना एक धडा वाचायला सांगितला आणि ते स्वतः कामामध्ये व्यस्त राहिले. 2 ते 3 विद्यार्थ्यांनी एकच धडा वाचला. तिघांचा धडा वाचून झाल्यावरती शिक्षक त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारले गेले त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर देता आले, काही विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यानंतर शिक्षकांनी दुसरा धडा वाचायच्या आधी विद्यार्थ्यांना सांगितलं की धडा वाचून झाल्यावरती मी लगेच प्रश्न विचारणार आहे. मग त्यावेळेस एकाच विद्यार्थ्याने दुसरा धडा वाचला. शिक्षकांनी ज्यावेळेस प्रश्न विचारायला सुरुवात केली त्यावेळेस बहुतांश विद्यार्थ्यांना प्रश्नाची उत्तरं देता आले. विद्यार्थी मित्रांनो, हे असं का झालं? हे असं झालं, पहिल्यांदा 3 विद्यार्थ्यांनी वाचलं तरी सगळ्यांना उत्तर देता आलं नाही. नंतर मात्र एकाच विद्यार्थ्यांनी वाचलं आणि सगळ्यांना उत्तर देता आले. कारण की नंतरचं ज्यावेळेस वाचन झालं त्या वाचनाला काहीतरी हेतू होता, त्या वाचनाला काहीतरी पर्पज होतं. शिक्षक नंतर प्रश्न विचारणार होते हे आपल्याला माहिती होतं. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी तो वाचलेला धडा नीट ऐकला आणि त्यांना प्रश्नाचे उत्तर देता आले. म्हणजेच काय, आपल्याला जर वाचन करायचं असेल त्या वाचनाला काहीतरी हेतू असावा लागतो, काहीतरी पर्पज असावं लागतं. आपल्याला जर पर्पज क्लिअर असेल तर आपलं वाचन छान होईल. आपलं जर पर्पज काहीच नसेल, म्हणजे आपला हेतू काहीच नसेल, तर आपण कितीही जरी वाचलं तरी ते आपल्या लक्षात बसणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकाग्रतेने वाचन करणं गरजेचं आहे. आपल्याला हेतू ठेवून वाचन करणं गरजेचं आहे. हे आपण कसं करणार ह्या संदर्भातील माझा पुढचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची कल्पना देणार आहे. तर माझा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद.